सरकार आज कामकाज सल्लागार समितीने विधिमंडळ पूर्वीप्रमाणे निश्चित केलेले आहेत. त्यामुळं 7 तारखेपासूनच नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू होईल आणि कधी संपेल हे 19 तारखेच्या नवीन कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरेल. या अधिवेशनामध्ये जनतेचे अनेक महत्त्वाचे प्रश्न चर्चेले जातील अशी आमची अपेक्षा आहे, आमची मागणी आहे की आणि आम्ही काही जणांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की नागपूर परिसरामध्ये मोठं नुकसान झाले त्याकरता आजच्या आज ताबडतोब मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन काही लोकांना दिलासा दिला पाहिजे. एका बाजूला तीव्र दुष्काळ आणि दुसऱ्या हे केलेलं नुकसान. अर्थात हे हवामान बदलाचे परिणाम आहेत. उद्यापासून दुबईमध्ये COP28 ही हवामान बदलाबद्दलची आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. माहिती नाही, परंतु या हवामान बदलाचा आणि दुष्काळ, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ हे सगळं आपण रोज पाहतोय. त्याकरता शासनानं अतिशय गांभीर्यानं याकडे काही पावलं टाकली पाहिजेत. अधिवेशनामध्ये इतर महत्त्वाचे प्रश्न, मग सरकारी जागांच्या खाजगीकरणाचा प्रश्न असेल किंवा परीक्षेमधले गोंधळ असेल, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आम्ही हाताळणार आहोत. अर्थात आरक्षणाबद्दल जे आंदोलन राज्यात चालले त्याचीही चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. सर, केएससीमध्ये आरक्षणासंदर्भात विशेष काही चर्चाचा ठराव केला जावा का? ओबीसी त्याबद्दल माझी भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी अगदी शिवरायांच्या प्रश्न समाधानपूर्वक पद्धतीने सोडवे. आपल्या राज्यात एकच मुख्यमंत्री आहेत आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी आश्वासन, त्यामुळे त्यांना ती संधी दिली पाहिजे. त्यांना कोणाचंही सहकार्य लागेल तर त्यांनी ते दिलं पाहिजे. पण आपण सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवूया आणि त्यांना वेळ देऊया आणि कोणीही काही हिंसक प्रकारचं आंदोलन करू नये. आपली बाजू मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याला हिंसक वळण लागणं किंवा एकमेकाच्या भावना दुखावतील असं वक्तव्य कोणी करू नये. सर, केंद्र सरकार इथे संसदेच्या अधिवेशनात ओबीसी बाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ओबीसी विधेयक सादर करणं तसेच जातीय जनगणना घोषणा करण्याची शक्यता आहे. पण जातीय जनगणना केली पाहिजे आमची पक्षाची अधिकृत मागणी आहे आणि आम्ही ज्या ज्या राज्यामध्ये आमचं सरकार येईल असेल आहे तिथं आम्ही त्या राज्यापुरती जातीय जनगणना करणार आहे. पण ते फक्त जातीय जनगणना नसेल तर ते सोशल आणि इकॉनॉमिक सेन्सस असेल. त्यामध्ये खूप व्यापक सेन्सस करावं अशी आहे. आमच्या पक्षाची ही मागणी आहे की 2021 ची सार्वत्रिक जनगणना झालेली नाही ती लवकरात लवकर घेतली पाहिजे. कोविडमुळे आपण ती करू शकलो नव्हतो. आता त्याबद्दल केंद्र सरकार काय निर्णय घेते ते दिल्लीत ठरेल. सर, विखे पाटलांनी टीका करता म्हटलंय की राज्यात जिथे जिथे काँग्रेसचे हार झालाय आणि त्यासोबत महाराष्ट्रातील सरकार घालवण्याचा मागे पृथ्वीराज चव्हाण आहेत. नाही, आता तो त्यांचं व्यक्तिगत मत आहे. ते मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंत्री होते, त्यांना ते मांडायचा अधिकार आहे. त्यांनी कुठल्या पक्षात जावं, कुठल्या पक्षावर टीका करावी, कुठल्या पक्षात त्यांनी पाठिंबा द्यावा त्यांचा अधिकार आहे. त्यावर मी काही बोलणार नाही. आता राजकीय परिस्थिती आपल्या सर्वांच्या समोर आहे. राज्य सहकारी बँकेबाबत मला कडक निर्णय घ्यावा लागला, त्यामुळे काही काळानंतर आमचं सरकार पडलं, याबद्दल काय सांगा? नाही, बघा, सरकार आहे. मी पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये एक विधान केलं होतं की मी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 50 वर्षानंतर पहिल्यांदा मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हाती घेतला. मागासवर्गीय आयोगाने संख्यात्मक माहिती गोळा करायला नकार दिला. त्यामुळं मंत्रिमंडळाची एक उपसमिती नेमून आम्ही संख्यात्मक माहिती गोळा केली. ती माहिती गोळा करायला आम्हाला संबंध 2013चं वर्ष लागलं आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मंत्रिमंडळानं मराठा समाजाला 16% आरक्षण शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला जुलै 2014 साली. आणि त्या निर्णयामध्ये माझ्या समवेत माझे मंत्रिमंडळाचे सहकारी सन्माननीय अजित पवार, सन्माननीय छगन भुजबळ, सन्माननीय विखे पाटील, सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय शिवाजीराव मोघे,
श्री तटकरे हे सगळे आमच्या त्या निर्णयात सहभागी होते. आता तो निर्णय कोर्टामध्ये त्याला आव्हान दिलं गेलं, पण मी असं एवढंच वक्तव्य त्या कार्यक्रमामध्ये पुण्याच्या केलं होतं की आमचं सरकार जर पाडलं गेलं नसतं तर आमचं सरकार पुन्हा आलं असतं तर आम्ही तो निर्णय कोर्टामध्ये टिकवला असता, कारण आम्ही योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊनच तो निर्णय अध्यादेश काढायचा निर्णय घेतला होता. हे माझं विधान होतं. त्याला त्यातून जो काही अर्थ काढायचा ते काढतील. सर, एक दुसरा प्रश्न असा आहे की शिवसेनेमध्ये जे वाद चालू आहे त्याच्यामध्ये आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गुन्हे दाखल केले जात आहेत आणि माजी महापौरांना आज अटक देखील झाली आहे, त्यांना न्यायालयीन कोठडी झाली आहे. कशा प्रकारे याकडे आपण बघताय? नाही, आता ते शिवसेनेत काय चाललंय किंवा इतर पक्षात काय चाललंय ते आमचे अधिकृत प्रवक्ते बोलतील, त्यावर मी काय बोलणार नाही. सर, सुनील तटकरे असतील किंवा अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते ते तुमच्यावर फार एक वेगळ्या स्वरूपात टीका करतायत की तुम्हाला दिल्लीतनं सुपारी देऊनच 2014 हे हा बालिशपण आहे. आपल्या 30 राज्यामध्ये 3-3, 4-4 प्रादेशिक पक्ष आहेत. देशामध्ये जवळजवळ एक 100च्या वर मोठे प्रादेशिक पक्ष त्यांचं प्रतिनिधित्व आहे. आता दिल्लीच्या नेतृत्वाला एवढंच काम आहे का की 150 कार्यकर्ते कोण कोण कुठं आहे असं नाही. मला कुठलंही मॅन्डेट नव्हतं, कुठलीही सुपारी नव्हती, कुठलीही कॉन्ट्रॅक्ट दिलं नव्हतं. मला फक्त प्रशासनामध्ये जे घटना घडल्या त्यामध्ये प्रशासनामध्ये स्वच्छ कारभार कसा आणता येईल ही एक जनरल डायरेक्शन होते. ते आमच्या मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचं AICCचं बोराडी येतं एक अधिकृत अधिवेशन झालं होतं. त्या अधिकृत अधिवेशनामधले आपण ठराव काढून पाहिले तर त्यामध्ये हे सगळी गोष्टी त्यामध्ये झाल्या. तेवढंच मॅन्डेट AICCने दिलं होतं, दिल्लीने नाही. म्हणजे हायकमांड वगैरे काय नाही. तर हा बालिशपणा आहे की काही ठरवून केलं वगैरे. तुमचे सहकारी एकेकाळचे 2014 सहकारी विखे पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, ते सुद्धा थेट काँग्रेस संपवायला तुम्ही जबाबदार. ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, काय हरकत मला काही त्याबद्दल म्हणायचं नाही. त्यांनी कुठल्या पक्षात त्यांनी असावं, कुठल्या पक्षात जावं ते त्यांचा अधिकार आहे. त्यांची भाषा काँग्रेसमध्ये असताना इतकी नाही असं आहे. हे पहा, आता भाषा बदलते. नाही ते मी त्यांच्या माझे सहकारी माझ्या मंत्रिमंडळाचे मंत्री आहेत, ते आमचे मित्र आहेत. ते मी वैयक्तिक काही टीका नाही करणार त्यांच्यावर, पण तो त्यांचा अधिकार आहे. 2004ला आमचे 2च खासदार आले, पुन्हा 19 एकच खासदार आला, अनेक त्यामध्ये नेते होऊन गेले. पण 2014च्या निवडणुकीमध्ये आमचे राष्ट्रवादीपेक्षा जास्त आमदार होते, कमी होते पण जास्त होते. त्यामध्ये मला वैयक्तिक कुणावर काय बोलायचं नाही. त्यांनी टीका केली त्यांचा अधिकार आहे. सर, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सरकारमध्येच मतभेद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांनी जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्याचसोबत सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, त्याचसोबत शिंदे समिती रद्द करा, अशा प्रकारचे. छगन भुजबळ हेही माझे मंत्रिमंडळ सहकारी होते, त्याला त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे. पण सन्मान्य श्री छगन भुजबळ हे मंत्रिमंडळाचे एक सदस्य आहेत. घटनेच्या 75व्या कलमानुसार आणि 164व्या कलमानुसार मंत्रिमंडळ हे सामुदायिकपणे विधानसभेला आणि लोकसभेला जबाबदार असते. एखादा व्यक्ती स्वतःची मतं इतक्या आग्रहपूर्ण मांडू शकत नाही. हे मंत्रिमंडळाचं मत आहे असंच घटनात्मक रीतीने समजलं जातं. त्यामुळे जे सन्माननीय भुजबळ साहेब बोलत आहेत त्याला मंत्रिमंडळाची मान्यता आहे असंच म्हणावं लागेल. किंबहुना मुख्यमंत्र्यांच्या वतीने ते बोलत आहेत, त्यांचं वैयक्तिक मत असू शकत नाही का ते मंत्रिमंडळाचे सहकारी आहेत आणि सामुदायिक जबाबदारीच्या तत्वाप्रमाणे अखंड मंत्रिमंडळ विधानसभेला म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला जबाबदार आहे. त्यांचे जे काही मतभेद असतील मुख्यमंत्र्यांच्या बरोबर शिंदे कमिटीबद्दल वगैरे ते त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज होणारे जिथं मांडलं पाहिजे, जनतेसमोर मांडून सामाजिक सद्भावना बिघडवायचा प्रयत्न करू नये अशी माझी सर्व नेत्यांना नम्र विनंती आहे. जे तुमची मतं असतील तुम्ही कॅबिनेट मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मांडली पाहिजेत. पण तुम्हाला त्याचा राजकीय उपयोग करून घ्यायचा असेल, स्वतःचं राजकारण करायचं असेल तर ते दुर्दैवी आहे. सर, बिहारप्रमाणे महाराष्ट्र सरकारी आरक्षणाची टक्केवारी वाढवणार का येत्या हिवाळी अधिवेशनात त्याची? आता ते मुख्यमंत्री ठरवतील ना, मी कसं ठरवणार. सर, हिंदी में जानना चाहेंगे सर, आपने कुछ कल एक स्टेटमेंट दिया था कि इफ एनसीपी वुड नॉट हैव विथड्रॉन इट्स सपोर्ट देन द रिजर्वेशन इशू वुड हैव सॉल्व्ड. व्हाट वाज दैट, इफ यू कुड जस्ट एलैबोरेट. देखिए, मैंने ये कहा था, एक स्टेटमेंट ऑफ फैक्ट था मेरा, जो
शायद कई लोग वो इतिहास भूल गए हैं। महाराष्ट्र की निर्मित के बाद 50 साल तक ये मुद्दा ऐसे ही चलता रहा। आप सब जानते हैं कि छत्रपति शाहू महाराज ने कोल्हापुर में 1902 में पहली बार मराठाओं को पिछड़ा घोषित करके उनको 50% आरक्षण दिया था और कोल्हापुर स्टेट में वो पहली बार दिया गया था। इसलिए छत्रपति शाहू महाराज को देश में लोग सब मानते हैं। यूपी में तो उनके नाम से जिले बने हैं। तो ये मांग बहुत दिनों से चल रही थी। जो काका कालेलकर बैकवर्ड कास्ट कमीशन था, उन्होंने मराठाओं को बैकवर्ड घोषित करने से इनकार कर दिया। मंडल कमीशन ने भी इनकार कर दिया, लेकिन मांग खत्म नहीं हुई। तो जब मैं मुख्यमंत्री बन के आया था 2010 में, जब मैंने अनेक विषय थे मेरे सामने, उसमें से जब इस विषय को मैंने समझने की कोशिश की तो हमने फैसला किया कैबिनेट में कि भाई इसकी सच्चाई जाननी चाहिए। तो हम बैकवर्ड कास्ट कमीशन, जिसके की अध्यक्ष न्यायमूर्ति बापट थे, जस्टिस बापट उसके अध्यक्ष थे, उन्हें हमने गुजारिश की कि सुप्रीम कोर्ट ने कहा है कि अगर किसी को बैकवर्ड क्लास आरक्षण देना है तो आपको कुछ क्वांटिफाइबल डेटा ढूंढना पड़ेगा, पेश करना पड़ेगा। की वर्ड इज क्वांटिफाइबल डेटा। अब बापट साहब के पास हम गए तो बापट साहब ने कहा कि नहीं, मराठों को आरक्षण देने की कोई जरूरत नहीं है, जो मेरे हिसाब से गलत था। कैबिनेट ने उन्हें सिर्फ क्वांटिफाइबल डेटा इकट्ठा करने के लिए कहा था। निर्णय तो पॉलिटिकल कैबिनेट लेती है, लेकिन जब उन्होंने मना कर दिया तो फिर कैबिनेट ने फैसला किया कि मंत्रिमंडल का गुट एक कमिटी ऑफ द कैबिनेट, सब कमिटी ऑफ द कैबिनेट वाज फॉर्म्ड, और उस कमिटी को हमने मैंडेट दिया कि आप असलियत मराठा कम्युनिटी की सरकारी नौकरियों में और अन्य जगह में क्या असलियत है उसकी ढूंढिए। उन्होंने साल भर अभ्यास करके, तो काफी मेरे ज्येष्ठ मंत्रिमंडल के सहकारी उसमें थे, उन्होंने 1 साल के बाद हमें रिपोर्ट दी। रिपोर्ट में लिखा है कि बहुत काफी बुरी हालत है, और उसके चलते महाराष्ट्र कैबिनेट ने, मेरी कैबिनेट में जुलाई 2014 में फैसला लिया एक ऑर्डिनेंस के रूप में, जिसमें कि अजित पवार जी थे, छगन भुजबल जी मेरे मंत्रिमंडल में सहकारी थे, तटकरे जी थे, बालासाहेब थोरात थे, विखे पाटिल जी थे, शिवाजीराव मोघे थे। इन सब ने मिलकर हमने फैसला लिया और मराठा कम्युनिटी को राज्य के इतिहास में पहली बार 16% आरक्षण देने का निर्णय किया। अब स्वाभाविक है कि अगले दिन एक कोई व्यक्ति कोर्ट चला गया, हाईकोर्ट में एक याचिका दायर की, और मामला चल रहा था। 2 महीने में चुनाव थे। चुनाव में जो घटनाएं घटी उसका मैंने जिक्र किया था कि हमारा राष्ट्रवादी का और कांग्रेस का जो अलायंस था वो टूट गया इलेक्शन के एंड टाइम पर। और मेरा ये कहना है कि अगर वो इलेक्शन अलायंस नहीं टूटता तो हमारी सरकार फिर से आती, और हमारी सरकार, क्योंकि हमारे पूरे साउंड लीगल एडवाइस पे हमने वो अध्यादेश ऑर्डिनेंस निकाला था, हम उसको बचाते कोर्ट में। तो मेरी सिर्फ एक लाइन में मेरा स्टेटमेंट ये था कि अगर 2014 में हमारी सरकार नहीं गिराई जाती तो हम मराठा आरक्षण को बचा लेते। आपका ऐसा साफ तौर पर जो दिख रहा है कि एनसीपी की वजह से देखिए, मराठाओं को आरक्षण की उस समय अलायंस उन्होंने ही, देखिए, उस आरक्षण का निर्णय लेते समय अजित पवार, छगन भुजबल, तटकरे और पता नहीं कौन कौन लोग, टोपे, जयंत पाटिल, सब मेरे साथ थे। हम सब ने लिया था। सरकार गिराने की बात कर रहा हूं मैं, आरक्षण की बात बचने की और लीगल बात है। तो अगर हमारी सरकार बनती तो बीजेपी की सरकार महाराष्ट्र में 14 में नहीं आती। तो मेरा स्पष्ट आरोप है कि कांग्रेस एनसीपी का अलायंस टूटने की वजह से बीजेपी सत्ता में आई। पर सर, जिस तरह से छगन भुजबल जी अभी जो स्टेटमेंट दे रहे हैं रिजर्वेशन को लेकर, उसको किस तरह से देखते हैं? मैंने अभी जो स्पष्ट रूप से मराठी में कहा, देखिए, हमारे संविधान के अंतर्गत आर्टिकल 75 लोकसभा के लिए और आर्टिकल 164 के तहत मंत्रिमंडल सामुदायिक रूप से विधानसभा और लोकसभा को उत्तरदायी होता है। उसकी जवाबदारी होती है विधानसभा के ओर, पूरे मंत्रिमंडल की, यानी कि महाराष्ट्र की जनता की ओर। तो किसी मंत्री को अपना निजी राय रख सकता है वो, लेकिन हम तो यही सोचेंगे कि ये राय मंत्रिमंडल की राय है। तो जो भी भुजबल साहब कह रहे हैं उनको प्रकट रूप से नहीं कहना चाहिए, उनको मंत्रिमंडल में मुख्यमंत्री से झगड़ा करना चाहिए। जो करना है, कोई कमीशन बनाओ, कमीशन बिठाओ, रद्द करो, कुछ करो, जो करना चाहिए।
और कई बार मंत्रिमंडल के ज्येष्ठ सदस्य है जैसे देवेंद्र जी, उन्होंने कुछ अपनी बातें कही हैं। तो मेरी उनसे गुजारिश रहेगी कि पब्लिक स्टेटमेंट करके आप महाराष्ट्र का सामुदायिक सौहार्द न बिगाड़ें। जो आपको फैसला लेना है, आप मंत्रिमंडल में हैं, आप मंत्रिमंडल में आप निर्णय लीजिए जो भी करना है। और दूसरी बात मैंने ये भी कही थी कि राज्य में एक ही मुख्यमंत्री होता है और आज की तारीख में जब तक नार्वेकर साहब फैसला नहीं देते तब तक एकनाथ शिंदे जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री हैं और एक ही मुख्यमंत्री होता है। और जब मुख्यमंत्री ने छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के सामने, स्टैच्यू के सामने पैर छूकर जब सौगंध ली है कि मैं मराठा आरक्षण का फैसला लूंगा जरूर, तो हम क्यों नहीं उनको समय देते। अब उन्होंने कुछ समय आंदोलकों को 24 दिसंबर का दिया है, उनको मौका दीजिए। अगर नहीं देंगे तो हम आगे बात करेंगे और मुझे उम्मीद है कि शायद नागपुर की विधानसभा के सत्र में शायद इस पर चर्चा हो। राजस्थान में जिस तरह से सर 1% वोटिंग बढ़ी है, कहीं ना कहीं वो चिंता का विषय है कांग्रेस को लेकर, क्योंकि 1990 से हमने देखा है जब भी परसेंटेज बढ़ता है तो सरकार बदलती है। देखिए, राजस्थान की एक अलग परंपरा है कि हर 5 साल में कुछ होता है। तो ये 3 तारीख तो रुके ना, उसके बाद में आराम से चर्चा करेंगे जब नतीजे आएंगे। तो सचिन पायलट को इस बार मनाया जाएगा, क्योंकि पिछली बार हमने देखा था काफी रिफ्ट दोनों में दिखाई दिया था। देखिए, सब कांग्रेस पार्टी ने सब कुछ किया हुआ है, बड़ी ताकत से कांग्रेस पार्टी चुनाव लड़ रही है और हमें उम्मीद है कि सारे के सारे चुनाव हम जीतेंगे और उससे पूरी देश की राजनीति में बदलाव के संकेत आपको 3 को मिलेंगे। सर, जगदीप धनखड़ जी आए थे 2-3 दिन पहले महाराष्ट्र में, उनका वाइस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, उनका स्टेटमेंट था कि महात्मा गांधी ये पुराने जमाने के महापुरुष हैं, इस जमाने के युग पुरुष नरेंद्र मोदी हैं। अब नरेंद्र मोदी जी के कोई मंदिर बनाते अब शुरू करते हैं, महापुरुष है तो। देखिए, भाजपा को नरेंद्र मोदी जी की तारीफ करनी चाहिए, जहां सही हो तो करे, तो हमें कोई एतराज नहीं है। लेकिन उसका महिमा मंडल कब तक करेंगे आप, कितना करेंगे? लोगों को अच्छा नहीं लग रहा है, ये आपको 3 तारीख को पता चलेगा। सर, एक शेवटचा प्रश्न मराठीमध्ये। तुम्ही मुख्यमंत्री असताना सहकारी साखर कारखान्यांना थक हमी देण्याची योजना तुम्ही बंद केली होती, मात्र आता नंतर हे माहितीचं सरकार आल्यानंतर, अजित पवार सत्तेत आल्यानंतर विशेष करून त्यांच्या आग्रहामुळे ही योजना परत चालू केली आहे, याबद्दल तुमची भूमिका काय? ही थक हमी देण्याची परंपरा अतिशय चुकीची आहे। कुणाच्या आग्रहामुळे झाली हे मला माहिती नाही, की मी मंत्रिमंडळात नव्हतो, नाहीये मी। परंतु आज शेतकऱ्यांनी कर्ज थकवलं तर त्याचं काय होतं हे आपण सगळे पाहतो। बरेचसे तुम्ही सगळे ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची मुलं आहात आणि एखाद्या कारखान्यानी गैरकारभार करून किंवा भ्रष्टाचार करून किंवा पैसे इकडचे तिकडे वळवून जर कारखाना अडचणीत आणला आणि सरकारचे किंवा एनसीडीसीचं कर्ज बुडवलं तर त्याला महाराष्ट्राच्या जनतेने हक्ककामी द्यायची। बिलकुल चुकीचा निर्णय आहे आणि याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला आंदोलन केलं पाहिजे ना, सरकारला हा निर्णय परत घेण्याकरता मी बाध्य करणार। अजित पवार सहकारी साखर कारखानदारांना पाठीशी घालत आहेत असं वाटतं का तुम्हाला? त्याबद्दल मी काय बोलणार, मला त्यांनी काय निर्णय घेतले मला माहिती नाही, त्यांचे काय निर्णय त्यांनी घेतला, हा निर्णय कुणी घेतला, हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे, हा निर्णय एका व्यक्तीने घेतलेला नाही। त्याला शिंदे जबाबदार आहेत, फडणवीस जबाबदार आहेत, अजित पवार जबाबदार आहेत, सगळे मंत्री जबाबदार आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्यांना उत्तर द्यावे लागेल। एखाद्या सामान्य शेतकऱ्याने एखाद्या म्हशीचं गायचं कर्ज घेतलं, एखाद्या शेतीवर काही पीक कर्ज घेतलं तरी फेडू शकला नाही, त्याची काय परिस्थिती होती, जिल्हा बँका वगैरे काय करतात ते आपण सगळं पाहिलेलं आहे। आता मोठे मोठे कारखानदार शेकडो कोटीचे कर्ज बुडवतात, कारखान्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करतात, कसे पैसे वळवले जातात, काय करतात, कसे खाजगी कारखाने विकत घेतले जातात आणि त्यांनी बुडवलेल्या कर्जाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने थकामी द्यायची, महाराष्ट्र सरकारने थकामी द्यायची। हा निर्णय मी बंद केला होता, तो पुन्हा या सरकारनं तो निर्णय चालू केलेला आहे। मला वाटतं याचं उत्तर निवडणूक होतील तेव्हाच त्याला मिळेल। टनल का रेस्क्यू किया गया, देखो, एनडीआरएफ और जो भी लोग उसमें टनल के रेस्क्यू ऑपरेशन में, उनके मैं उनको बहुत बधाई देता हूं। ये दुर्घटना थी, अब किसकी गलती थी क्या थी ये सरकार जांच करेगी, लेकिन बहुत खुशी की बात है कि जो 41 मजदूर अंदर फंसे हुए थे 17 दिन तक, उनको बाहर निकाला गया है। बधाई देता हूं जिन्होंने भी इसमें भाग लिया हो। सर, इसका भी श्रेय मोदी जी लेने की कोशिश कर रहे हैं, ऐसा आरोप लग रहा है। मोदी जी को सब जगह क्यों ला रहे? मोदी जी प्रधानमंत्री है भाई, जो भी होता है देश में अच्छा बुरा उसके लिए वही जिम्मेदार है। सर, एक
सवाल ये था सर, छगन भुजबल जिस तरह से लगातार सरकार में रहकर सरकार के ही कुछ निर्णयों का विरोध कर रहे हैं, क्या आपको लगता है कि एक सोची समझी रणनीति के तहत सरकार करा रही है? क्योंकि 24 दिसंबर की मनोज जरांगे पाटिल की वो डेडलाइन भी करीब आ रही है, सभी मराठाओं को एक साथ आरक्षण नहीं देना है, क्या कोई इस रणनीति का देखिए, काम कर रहा है? निर्णय किस तरह से होगा, क्या होगा, ये मैं नहीं टिप्पणी करता, लेकिन मैंने जो कहा है आपको कि सम्मानीय छगन भुजबल जी मंत्रिमंडल के एक सदस्य है और सामुदायिक जवाबदेही के हमारे संविधान के जो तत्व है, आर्टिकल 75 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन और आर्टिकल 164 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, द कैबिनेट इज कलेक्टिवली रिस्पॉन्सिबल टू द हाउस ऑफ द पीपल, यानी लोकसभा एंड विधानसभा। तो ये अकेला कोई अपना विचार नहीं कर सकता। उनके अगर मुख्यमंत्री से कोई मतभेद है तो आज कैबिनेट हो रही, वहां झगड़ा करें ना, कुर्सियां तोड़े, हमें कोई एतराज नहीं है। लेकिन बाहर आप इस तरह से जो विरोधाभास पैदा कर रहे हैं और मंत्रिमंडल में कोई एक वाक्यता नहीं है ये बता रहे हैं, और उसके साथ साथ एक सामाजिक सद्भाव की भावना जो महाराष्ट्र में हमेशा रही है उसको तोड़ने की कोशिश कर रहे हैं। मेरी गुजारिश है मुख्यमंत्री से उनको चुप कराया जाए। सर, विपक्ष और ये लगातार ये मांग कर रहे हैं कि जाति न्याय जनगणना की जाए, कास्ट सेंसस किया जाए ताकि जो विवाद है उससे सुलझे, लेकिन कभी भी ये कैबिनेट हो या ऐसे बयान दिए जा रहे हैं, लेकिन इसके ऊपर कुछ ठोस कार्रवाई करते। देखिए, कांग्रेस पार्टी की पब्लिकली स्टेटेड पॉलिसी है और हमारे जहां जहां राज्य सरकारें हैं वहां हमने ये नीति अपनाई है कि जातिगत और आर्थिक सारी जनगणना होनी चाहिए, देश का सेंसस भी होना चाहिए, हमारी पब्लिकली स्टेटेड पॉलिसी है। अब उसका आगे अंदेशा क्या होगा, आगे कैसे बढ़ाएंगे मैं नहीं जानता, वो हर एक राज्य सरकार को, केंद्र सरकार को निर्णय लेना पड़ेगा। आंकड़े तो आ गए, उसके आगे क्या करेंगे? सर, महाराष्ट्र में किया जाएगा अगर ये जो विवाद हो रहा है ओबीसी वर्सेस मराठा? नहीं, देखिए, ये हम तो सरकार में नहीं है, हम तो सिर्फ अपने घोषणा पत्र में घोषणा करेंगे कि जो भी जब चुनाव आएगा, अगर आएगा कि नहीं पता नहीं, चुनाव कब होगा क्या होगा। अब आसार तो लग रहा है कि जिस तरह से स्थानीय इकाइयों के चुनाव बंद करे गए, हिम्मत नहीं हो रही सरकार की चुनाव कराने की। लोकसभा के 4 बाई इलेक्शन नहीं कराए गए, मुंबई कॉरपोरेशन हो, पुणे कॉरपोरेशन हो, चुनाव नहीं कराए गए, हमारी जिला परिषद के, नगर पालिका के चुनाव नहीं कराए गए। 1.5 साल तक चुनाव प्रलंबित है। जो राजनीतिक आरक्षण हमने ओबीसी वर्ग को दिया था, जो SC ST को दिया था, वो कागज पर धरा धरा रह गया। 50% महिलाओं को हमने महाराष्ट्र में आरक्षण दिया था। अब चुनाव नहीं कराए गए तो राजकीय आरक्षण का, राजनीतिक आरक्षण का क्या फायदा? तो ये तो हमारी मांग है कि जातिगत और पूरी आर्थिक तौर पे पूरी तरह से सेंसस किया जाए, और उसके आगे क्या होगा वो सरकार को तय करना पड़ेगा, जो भी सरकार होगी तब तक। सर, MSRDCचे जे वादग्रस्त संचालक होते, व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, त्यांना आता त्यांच्या पदावरून हटवलं आणि त्यांच्या जागी अनिल गायकवाड यांना आणलं आहे। समृद्धी महामार्ग देखील मोपलवार यांच्या काळात झालेला आहे। कशा प्रकारे बघता आहेत अशा प्रकारचे अधिकारी जे आहेत ते निवृत्तीनंतर पण आपल्याला त्याच जागेवर पाहायला मिळतात? तर हा विषय जरा मोठा आहे, बरंच बोलावं लागेल, पण मी एवढंच एक जनरली सांगतो की एक 2-3 महिने काही जर अडचण असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक्सटेन्शन देण्याची पद्धत आहे, आम्ही दिले होते। पण वर्षानुवर्ष त्याच पदावर त्या व्यक्तीला ठेवणं उचित नाहीये। त्यातून ज्या कारणाकरता आपण 3-3 वर्षांनी बदला करतो किंवा ज्या कारणाकरता आपण बदल्यांचा कायदा राज्यामध्ये केलेला आहे, त्याचा उद्देश काय आहे की हितसंबंध निर्माण होतात, म्हणून त्या व्यक्तीला त्याच ठिकाणी एका पदावर ठेवू नये। आता तुम्ही ज्या व्यक्तीचा उल्लेख केला ते मला वाटतं कित्येक वर्ष त्या पदावर आहेत, मग त्यामध्ये कोणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, काय आहेत, तर ही नवीन सरकार येईल तेव्हा ते चौकशी करेल। थँक्यू सर.